आपण इथे फक्त निवडणूक जिंकण्याबद्दल बोलत नाहीये, तर लोकांचं नेतृत्व करण्याची एक नवी डेटा आधारित दिशा कशी असू शकते याचा शोध घेणार आहोत. हे विश्लेषण केवळ आकडेवारीवर नाही तर लोकांच्या आवाजावर आधारलेलं आहे. आपलं हे विश्लेषण अमळनेरच्या मातीवर केंद्रित आहे. एक अशी भूमी जिची स्वतःची आव्हानं आहेत, स्वतःच्या आकांक्षा आहेत. म्हणूनच काहीही करण्याआधी या मातीचा पोत समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता आव्हान किती मोठं आहे हे समजून घेऊ. अमळनेरमध्ये राजकीय चित्र बदलायचं असेल तर साधारणपणे 30% मतांचा फरक पार करावा लागेल. हो, तब्बल 30%. ही फक्त एका निवडणुकीची गोष्ट नाही तर एका मोठ्या राजकीय बदलाचीही गरज आहे. तर या मतदारसंघाला समजून घेण्यासाठी आणि भविष्याचा मार्ग आखण्यासाठी आपण या 6 टप्प्यांतून जाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आकडेवारी बघण्याआधी तिथल्या लोकांच्या आयुष्यातलं वास्तव काय आहे ते समजून घेऊया. अमळनेरची सामाजिक वीण खूप बहुरंगी आहे. इथे फक्त आकडे नाहीत बघा. इथले प्रमुख समाज आहेत मराठा आणि कुणबी, ओबीसी, जे मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहेत. त्यांच्यासोबतच कोळी आणि भील या आदिवासी बांधवांचंही मोठं अस्तित्व आहे. प्रत्येक समाजाच्या गरजा वेगळ्या, आकांक्षा वेगळ्या आणि यामुळेच इथलं राजकारण अधिक गुंतागुंतीचं बनतं. आता लोकसंख्येच्या आकड्यांवरून पुढे जाऊन लोकांच्या रोजच्या जगण्यातल्या खऱ्या समस्या काय आहेत ज्या त्यांच्या मतांवर परिणाम करतात ते पाहूया. तर लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय? 3 मुख्य चिंता समोर येतात. सगळ्यात मोठी चिंता आहे शेतीची, त्यानंतर बेरोजगारी आणि तिसरी म्हणजे महागाई. हे काही निवडणुकीपुरते मुद्दे नाहीत, हे लोकांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न आहेत. शेतीतलं जे संकट आहे त्यामागची भावना या एका शेतकऱ्याच्या शब्दात आपल्याला दिसते. हा फक्त एक डेटा नाहीये, हा जमिनीवरचा खरा संघर्ष आहे. बरं, आता ताज्या निवडणुकीच्या आकडेवारीकडे वळूया. या निकालाचं विश्लेषण करून त्याचा नेमका अर्थ काय होतो हे समजून घेऊ. 2024च्या निकालावर एक नजर टाकूया. आकडेवारी बरंच काही सांगते. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले तब्बल 53.50% मतं आणि काँग्रेस मवियाचा वाटा तो घसरून आला फक्त 6.74%. म्हणजे विजयाचं अंतर होतं 33,435 मतांचं. हा केवळ एक पराभव नाही, ही एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाल्याचं स्पष्ट लक्षण आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपलं संविधान प्रत्येक नागरिकाला आपला आवाज मांडण्याची हमी देतं. पण तो आवाज एका विशिष्ट प्रकारे का व्यक्त होतो याचं कारण समजून घेणं हाच खऱ्या अर्थाने लोकाभिमुख शासनाचा पाया आहे. अमळनेरमधली आजची राजकीय परिस्थिती काही एका रात्रीत तयार झालेली नाहीये. हे समजून घेण्यासाठी आपल्याला मागच्या 3 दशकांचा संपूर्ण कल्प हवा लागेल. गेल्या 3 दशकात अमळनेरमधील मतांचा प्रवाह कसा बदललाय हे या आकड्यांवरून अगदी स्पष्ट दिसतं. 1995मध्ये काँग्रेसकडे साधारण 29% मतं होती. अनेक चढउतार झाले, पण 2024मध्ये हा आकडा थेट 60%पेक्षा खाली आला. ही एक हळूहळू झालेली घसरण आहे. हे चित्र तर आणखी बोलकं आहे. एका बाजूला एनडीएने आपला मतांचा पाया बऱ्यापैकी टिकून धरला आहे, पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या मतांची अक्षरशः घसरण झाली आहे. हा फक्त मतांचा फरक नाही, हा लोकांचा विश्वास गमावल्याचा पुरावा आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्येचं विश्लेषण केलं. आता उपायांवर लक्ष केंद्रित करूया. विजयासाठी एक धोरणात्मक आराखडा कसा असू शकतो ते पाहूया. ही आहे चतुर्मुख रणनीती. याचे 4 मुख्य स्तंभ आहेत. पहिला आहे निवडणुकीचा चेहरा, जो सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा संदेश देईल. दुसरा संघटनात्मक चेहरा, जो बूथ पातळीवरची यंत्रणा मजबूत करेल. तिसरा आहे कथानकाचा चेहरा, जो लोकांच्या मनात उतरेल अशी एक गोष्ट तयार करेल. आणि चौथा संसाधनांचा चेहरा, जो वेळेवर संघटन करेल. एवढ्या मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी एका आदर्श उमेदवाराची गरज आहे. म्हणजे कसा? तर एक तरुण, तळागाळातून आलेला कार्यकर्ता. तो तंत्रज्ञान स्नेही असावा, लोकांमध्ये सहज मिसळणारा असावा. पण हेही खरं आहे की त्याची ओळख कमी असेल, निधी मर्यादित असेल आणि राजकीय अनुभवही कमी असेल. या दोन्ही बाजूंचा विचार करावा लागेल. आता ही जी रणनीती आपण पाहिली, तिला प्रत्यक्षात जमिनीवर कसं उतरवायचं, धोरणापासून कृतीपर्यंतचा प्रवास कसा असेल ते बघूया. हा आहे पुढच्या 90 दिवसांचा कृती आराखडा. उमेदवार निश्चित करण्यापासून ते थेट मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक टप्प्याचं सूक्ष्म नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तरच एक शिस्तबद्ध संघटन उभं राहू शकतं. आजच्या काळात डिजिटल माध्यमांशिवाय पुढे जाताच येणार नाही. स्थानिक भाषेत संवाद साधायला व्हॉट्सॲप पॉड्स, तरुणांपर्यंत पोहोचायला इंस्टाग्राम रील्स आणि सगळ्यात महत्त्वाचं खोट्या माहितीला रोखण्यासाठी एक डिजिटल फॅक्ट सेल हे खूप गरजेचं आहे. आणि हो, लोकांपर्यंत पोहोचताना एक महत्त्वाचं तत्त्व पाळायला हवं.
त्यांच्या गोपनीयतेचा आदर करणं आणि त्यांची माहिती त्यांच्या संमतीनेच वापरणं. हे तत्त्व फक्त एका निवडणुकीपुरतं नाही तर दीर्घकाळ टिकणारा विश्वास निर्माण करतं. तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की डेटा आणि सहानुभूतीवर आधारलेली एखादी रणनीती ही 30% प्रचंड दरी खरंच भरून काढू शकेल का आणि अमळनेरमध्ये शासनाचं संतुलन पुन्हा स्थापित करू शकेल का? तर ज्यांना खऱ्या अर्थाने लोकांचे नेते बनायचे आहे आणि आपल्या मतदारसंघाचा कायापालट करायचा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. blueprintstrategies.ai आमचा ईमेल आहे mgr@blueprintstrategies.ai आणि फोन नंबर आहे 08042041602.